पती पत्नीचं नातं म्हणजे प्रेम आणि विश्वासाचं नातं. पण हे नातं जपण्यासाठी दोघांनाही खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी वेळही द्यावा लागतो. पण जर वेळच नसेल तर, आणि तो वेळ मागणंच जीवावर बेतलं तर, अशाच प्रकारची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना टिटवाळा येथे घडली. प्रेमविवाह करून घरी आणलेल्या बायकोची तिच्याच पतीने क्रूरपणे हत्या केली. एवढंच नव्हे तर नंतर पत्नीच्या आत्महत्येचा बनावही त्याने रचला. पण हे सगळं का? तर पत्नीने फक्त थोडासा वेळ मागितला म्हणून. एवढ्याशा कारणावरून त्याने आयुष्यभराच्या जोडीदाराला संपवलं आणि बेमालूमपणे आत्महत्येचा बनावही रचला. पण त्याचा हा बनाव अखेर उघडकीस आला. पोलिसांनी तपास करून अवघ्या 2 तासात हत्या करणाऱ्या पतीचा पर्दाफाश केला. मिळालेल्या माहितीनुसार टिटवाळा परिसरातील आनेगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. महेश मोहपे असे आरोपी पतीचे नाव आहे, तर दीपा असे मृत महिलेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे महेशने त्याची पत्नी दीपा हिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. पण नंतर मयत दीपा हिच्या कुटुंबियांना संशय आला. त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या 2 तासात महेशच्या बनावाचा पर्दाफाश केला आणि त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या माहितीनुसार महेश आणि दीपाचा प्रेमविवाह झाला होता. महेश वेळ देत नाही असा तगादा त्याची पत्नी दीपा लावत असे. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये असाच वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या महेशने गळा आवळून दीपाची हत्या केली. नंतर त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या सर्व गोष्टी पोलीस तपासात उघडकीस आल्या. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत महेश मोहपे याला बेड्या ठोकल्या आहेत.